नाही, ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? हो, लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिलांना जे आहे त्याच्यापासून महिन्याला ₹500 मिळणार आहे. कारण सरकारचा दावा आहे की त्या महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा फायदा घेतात. त्यामुळे त्यांना 1,500 ऐवजी फक्त 500 मिळतात. नाही, ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत. निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही. त्या वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही. अशा ज्या महिला आहेत, त्यांना जर ₹1,500 मिळत होते आणि सरकार 1,500 दिलं तर 3,000 झाले असते आणि त्याचं कुटुंब ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब प्रपंच चालवू शकले असते. परंतु त्यांना काय वाटतं, की 1,500 मध्ये घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी ₹500 देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी, त्यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. अरे, ज्यांना निराधारांना जर ₹1,500 मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र ₹500 देण्यासाठी तुम्ही वरून ₹500 देताय कारण ₹1,000 सरकारकडून मिळतात म्हणून. हे फार दुर्दैव आहे. म्हणजे अ, मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो. तो एसटी कर्मचाऱ्यांचा जो उर्वरित पगार होता तो आज होण्याची शक्यता आहे. या सरकारने काढलेला आहे. तुम्हाला वाटतं सरकार आपल्या शब्दावर काढेल? जी-आर काढायला काय? खाता जी-आर काढतं, डिपार्टमेंट जी-आर काढतं. सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री, सचिव ते म्हणून जी-आर काढतात. त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो जी-आर काढला असेल असं मी मानतो. कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय एसटी महामंडळाकडे काही पैसे नाहीत आणि म्हणून फायनान्सने त्यांना मंजुरी दिली असं समजून जी-आर काढला असेल तर पैसे मिळतील आणि देणार आणि मिळणार म्हणून जी-आर काढला असेल तर मला मला वाटतं की ती फिरवीच होईल. त्यातून आता आपण आज कुठल्याही टोकावरची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही.